रंगलेली ही मोठी लढत. एका बाजूला श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी आणि अगेन्स्ट आई भराडी माता धामणी. टॉस जिंकला कोळेकरवाडी संघाच्या कर्णधार संकेत याने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मॅचला होते सुरुवात. 4 षटकांचा सामना. पहिले षटक पॉवर प्ले आणि कोळेकरवाडी संघाकडून सातत्याने पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी आपण ऋषीला पाहतो. अनिकेतला आपण पाहत असतो सातत्याने, ऋषीला देखील पाहत असतो, पण आज ऋषीचा स्पेल चांगला आहे आणि त्याला सातत्याने साथ दिली जाते. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, थोडासा वाईट डिश घेतला, एक कव्हर पॉइंट घेतलाय. मिडॉपला आपण उमेशला पाहतोय. चांगला ड्राइव्ह पाहायला मिळाला. अगदी कॅचिटची संधी होती. चेंडू जातोय डीप कव्हरला. पंचांचा इशारा चौकार येतोय. 4 धावाने संघाचं धाव फलक खुलं होईल. आई भराडे माता धामणी या संघाचं 4. अकाउंट उघडलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला. 4 धावांनी धावफलक सुरू झालेला आहे. दोन्ही बॅटर चांगल्या रिदम मध्ये. दोघांच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वासाचा उच्च पातळी दोघांच्या चेहऱ्यावरती दिसतीये. गोलंदाज हळूवार पावलानं सुरुवात करतोय. सुंदर लाईन, सुंदर अचूक टप्प्याचा भेद एक मारा. टप्पा थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर. यष्ट्यांच्या बाजूला चेंडू इन स्विंग होतोय. फुंकर मारत चेंडू यष्टीरक्षकाच्या झोळीत विसावतोय आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय चौकारानंतर. चांगली गोलंदाजी, एक चांगली लेंथ आहे ऋषीकडे, त्या लेंथचा चांगला वापर करतोय. पुढचा बॉल फुल टॉस मिस टाइम झालाय. संधी निर्माण केले परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. चेंडू येतोय डाऊन द ग्राउंड. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. कलेक्ट करता आला नाही. कलेक्शन खराब राहिलं ऋषीचं. नॉन स्ट्रायकिंग झोन वरती प्रसाद धावत होता. हॅरी चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. धाव फलक पोहोचेल 6 या आकड्यावरती. एक डॉट चेंडू आला होता. ती डिलिव्हरी चांगली होती श्रीकांत सर. तिथे बाउन्स नव्हता. या चेंडूमध्ये थोडासा बाउन्स होता. मिस टाइम झाला होता. आणखीन एक जीवनदान भेटतंय हॅरीला. जीवनदान भेटतंय तर हॅरी हात खोलतोय. हात खोलले होते. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल येईल आणि एका सिंगलने धावफलक वाढत जाईल. धावफलक पोहोचेल 7 आणि स्ट्राइक असेल प्रसादकडे. हार्ड हिटर प्रसाद, धामणी गावातील उभरता सितारा. सिक्सर किंग, षटकारांचा बादशाह. श्रीकांत सर, प्रसादच्या बॅटने जर त्याला साथ दिली ना, चांगले फटके पाहिल्यामध्ये. शॉर्ट ऑन पुल तर चांगला मारतोच, परंतु हुक फटका खूप क्लास मारतो हा फलंदाज. बॅटिंगला त्याच्या मजा येईल. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. डावखुरा फलंदाज येतोय. स्ट्रायकिंग एंडला पूर्णपणे नकाशा चेंज होतोय. नक्कीच पूर्णपणे नकाशा, भूगोल, रणनीती हे संपूर्ण बदललं जाते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हटल्यानंतर गोलंदाजाला सुद्धा विचार बदलावा लागतोय. ओहो, बॅटची जाता जाता चेंडू वरची कडा घेऊन जातोय. चेंडू डी झोन मध्ये ट्रॅव्हल. एक धाव. चांगला लेंथ बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट होती चेंडूवरती. अतिरिक्त बाउन्स आणि थोडा राईज झाला. बाहेरच्या दिशेने जात होता. चांगली गोलंदाजी. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे पोहोचेल 8. फुल टॉस बॉल ब्लॉक केला होता. फ्लाइटेड यॉर्कर पाहायला मिळाला. धावून धावून कंप्लीट केली जाते. धावफलक पोहोचेल 9 या आकड्यावर. पहिल्या षटकाचे होते सांगता कोणतीही विकेट गमावलेली नाही. ही चांगली बाजू असेल धामणी संघासाठी. प्रसाद आणि हॅरी दोन्ही सेट झालाय. खास करून प्रसादकडे लक्ष राहील. हॅरीच्या बॅट मधून एक चौकार आलाय श्रीकांत सर. त्यानंतर कमबॅक केला ऋषीने.
थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. कोळेकरवाडी संघ आपण या ठिकाणी टायमर सेट केलाय. प्रति षटकासाठी आम्ही 4 मिनिटं तुम्हाला उपलब्ध करून दिलेत. अनिकेताला दुसरं षटक घेऊन ओव्हरपी चेंडू होता, त्याला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप होते आणि चेंडू देखील सीमारेषा बाहेर जातोय. मिसफिल्डचा चौकार येतोय. अनिकेत नाखुश आहे, कमरेवरती अगदी हात ठेवून पाहतो. मिस्टाप झाला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पंखामध्ये बळ नाहीये. विकेट. विनोद दादा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. प्रसाद बाद चौकार आला, परंतु त्यानंतर मोठी विकेट. धावसंख्या 13 वरती असताना फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय अनिकेतने. पहिल्या चेंडूवरती कॅच चेटची संधी निर्माण केली होती. कॅच ड्रॉप झाली, परंतु त्यानंतर कमबॅक केला आणि विनोद यांचा चांगला झेल. बॅटिंगसाठी अनिल दिंडे उतरले. प्रसाद मात्र बाद झालाय. त्याच्या बॅटमधून मात्र 6 धावा आल्या. ऑन साइडला खेळलाय डीजे तेजस चेंडूकाली. चांगलं कलेक्शन. एक त्याच्या बॅट मधून 7 धावा आल्या. मैदानाच्या आतमध्ये राहुल अगेन्स्ट द अनिल. ओ डाऊन द ग्राउंड खेळलाय. मिड ऑन नव्हता, त्याच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू येतोय दन 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 करीत सीमा रेषा बाहेर. अनिल दिल्लेच्या बॅट. नक्कीच आमचे गुणलेखक सांगतात प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. ऋषी त्या चेंडू पर्यंत आपल्या शरीराचा वापर करून त्याने चेंडू अडवलाय. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे त्या ठिकाणी, परंतु चांगला एफर्ट. धावफलक 22 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर 2 धावा आल्या दुसऱ्या चेंडूवरती. यावेळी सोडू दिलाय. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता अनिलचा. पंच आताचा निर्णय कळवायचा आहे. डेड बॉल. डॉट बॉल येतोय. हो चांगला पटका यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. ऑन साइडला हिट केलाय. डीजे तेजे चेंडू खाली. या ठिकाणी इथे चुकी केली जाते. इथे रन झाली असती जरूर, परंतु कम्युनिकेशन नाही. रनिंग बिटवीन द विकेट खराब पाहायला मिळाली. अनिल ज्याची बॅट चांगली चालत होती तो बाद होतोय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारी ही विकेट आहे. पोलार्ड त्याच्याकडे स्ट्राइक मागत होता, परंतु 2 धावासाठी प्रयत्न अनिलचा आणि विकेट. विथ द टर्न खेळण्याचं पण तितकंसं सोपं नाहीये अजयच्या समोर. शार्प टर्न पाहायला मिळाला या चेंडूवरती. पडल्यानंतर अगदी चेंडूने काटा बदलला. एक स्लिप देखील त्याने ठेवले, त्यासाठीच त्याला देखील माहित आहे चेंडू थोडासा बाहेर गेला तर स्लिप कडे जाऊ शकतो.
देखील चांगला बॉल शॉर्ट ऑन पूल पाहायला मिळाला. डीपला आहे संकेत, चांगला गॅदर केला, तितकीच सुंदर फेकी. ओहो एपट पहा अनिकेत, ॲथलेटिक एपट पाहायला मिळाला त्याच्याकडून. तिसऱ्या षटकाचे होते सांगता धाव फलक 23, अगदी जकडून ठेवलंय कोळकरवाडीच्या संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर कमबॅक केला अजयने. चला चौथं षटक, नवीन गोलंदाज, थोडं स्पीडअप ठेवायचा मित्रांनो. पहिलं षटक पॉवर प्लेचं, ऋषी 9 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर अनिकेत आला आणि त्याने ज्या 2 महत्वाच्या विकेट होता तो टर्निंग पॉइंट राहिला मॅच मधला. ओपनर जोडी त्याने फोडली, धावा खर्च केला मात्र 7 आणि त्यानंतर अजय रनआउट मध्ये अनिलला बाद केलं. खूप मोठा खेळाडू त्याने बाद केला अनिल. गोलंदाजी ट्रॅक वरती चौथं षटक घेऊन अंकितला बोलवलंय. स्लॉटचं षटक, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ जॅक पाहायला मिळाला उजव्या बाजूला मिड विकेटच्या. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने धाव पूर्ण केली जाते. पोलार्ड डेंजर झोन वरती परंतु पूर्ण आहे, कंप्लीट केले 2 धावा. हो सोडून दिलाय. ऑफ साइड दी ऑफ खेळवण्याचा प्रयत्न परंतु खूपच बाहेर. वाईट बॉल येतोय. थोडसा बॅटला हलकासा एज, चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये, बॅटने ही धाव येते. एका धावेच्या मदतीनं आई भराडी माता धामणी संघाचं धाव फलक 25 आकड्यावरती पोहोचतंय. 28 आकड्यावरती क्षमा असावी, 28. अनिकेत कमबॅक करून दिलाय. क्षेत्ररक्षणामध्ये चांगला एफर्ट राहिलाय कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये तोड खराब क्षेत्ररक्षण होतं परंतु त्यानंतर या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणाऱ्या मॅच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. वापट कडा ऑन द ग्राउंड खेळाय. उमेश कोळेकर चुकी करणार नाही. पोलार्डची विकेट. अनिल दिंडे बाद झाला रनआउट मध्ये, तिथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवली परंतु खासा काही प्रभाव टाकू शकले नाही. विकेट बारक्या मैदानात उतरतोय. उर्वरित राहिलेले चेंडू अंकितचे कशा प्रकारे खेळून काढेल कारण की अंकितची जी धार आहे आज जी गोलंदाजी केली त्याने अप्रतिम. लेंथ बॉलचा वापर, एक बाउन्सर त्याने हाताळला होता, यॉर्करचा खासा त्याने वापर केला नाही कारण की लेंथ चांगली आहे त्याची. बारक्या आलाय, हार्ड हिटर बारक्या, 3 चेंडू आहेत. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा, उजव्या स्टीनच्या खूपच बाहेर. वाईट यॉर्करचा प्रयत्न राहिला होता यावेळेस अंकितचा परंतु यश आलेलं नाहीये. एक्स्ट्राची धाव. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पवार सर आमच्या सोबत जोडलेत. उत्कृष्ट गुणलेखक म्हणून त्यांची वर्णी लागते. वापटका चांगला लॉफ्ट केलाय, उंच गेलाय. चिको आहे तो चुकी करत नाही सहजा परंतु यावेळी चुकी झाली. पहिली धाव वेगाने. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख. इथे पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात बारक्याला परतावं लागेल. स्ट्राईक राहील महेशकडे. धावफलक 31 वरती असताना 5 गडी बाद झालीत आणि रनआउट मधील 2 विकेट, खास करून अनिल दिंडेची विकेट
ही पूर्ण मॅच संपेपर्यंत मनामध्ये राहील, कारण की महत्वाचा फलंदाज होता, चांगली सुरुवात केली होती. अपटका चांगल्या आल्या आल्या, हवा के संग संग घटा के साथ साथ 6 रन षटकार. वेलकम डीजे. महेश स्वतःकडे स्ट्राइक घेतली आणि पहिला चेंडू खेळवत होता आणि पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. आणखी एक डाऊन द ग्राउंड. उमेश कोळेकर आहेत जरूर, परंतु काय अप्रतिम झेल पकडला. विकेट. महेश बाद शेवटच्या चेंडूवरती विकेट अनिकेतच्या खात्यावरती जोडली जाते. प्रथम बॅटिंग करत असताना धावा उभ्या केल्या आहेत धावफलकावरती. 37 आणि 38 धावांचं लक्ष उभं केलंय श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी संघासमोर. जाऊयात आपण सन्मान सोहळ्याच्या दिशेनं. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला विशेष सहकार्य लाभलं, माननीय आदरणीय बजरंगजी पाटील साहेब यांचा देखील यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती माननीय अजयजी मोंडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. आतापर्यंत आपण ध्वनी क्षेपण यंत्रावरती आवाज ऐकत होतो, ज्यांच्या वाणीमध्ये अर्थातच आई सरस्वती वास करते असा आवाज ज्यांचा ऐकला, भरत जाधव सरांचा आवाज, पाटण तालुक्याला आपलंच करणार व्यक्तिमत्व आणि सातत्यानं नितीन पवार सर, भरत जाधव सर आणि विकास पवार सर या तिघांचं शेड्यूल आणि तिघांचं कॉम्बिनेशन दमदार राहतं आणि खूप मिस केलं होतं तिघांनी एक दुसऱ्याला. आणि श्रेयस शिंदे काय कॅमेरामॅन आहेत, पडद्यामागचा हिरो कोण असेल तर श्रेयस आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती सन्मान होतोय. आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. टीम आई भराडी माता धामणी टीम, आपण जास्त वेळ खर्च करू शकत नाहीये, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. एकच संबंध आहे, काम करायचं आणि आयोजन पार पाडायचं सगळ्यांचं चांगलं, एवढंच. आम्हाला बाकी काही लिंगन नसतं कोणाचं. आपण मॅचला करत आहोत सुरुवात. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आणि नाईकबाई 11 गलमेवाडी दोन्ही संघांचे कर्णधार उपलब्ध असतील या ठिकाणी, तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आणि नाईकबाई 11 गलमेवाडी. जवळ चालू असलेल्या मॅच कडे 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये, अजय आणि त्याच्या सोबत अनिकेत. अजय आणि अनिकेत ही अनमोल बहारदार दमदार जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली तर खरी. धावफलकावरती धावांचा मेळ जमवायचा आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाठलाग करावा लागणार आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान आपण सन्मान घेणार आहोत या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असलेले योगेशजी सुर्वे आणि माननीय आदरणीय किरणजी सुर्वे यांचा आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती काळेश्वर चषकाच्या निमित्तानं आपण करत आहोत. आर्यनला विनंती करतो की आर्यन आपल्या आशीर्वाद आपण सन्मान करणार आहोत.
ओम साई गलमेवाडी टीम आपण नाईकबाई 11 गलमेवाडी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आज कुंभारगाव विभागातील बरेच संघांनी बाजी मारली काळेश्वर चषकामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज होतोय तयार. गोलंदाज आपण पाहतोय बारक्या. नाम हे बारक्या. बारक्यावरती आक्रमण चढवलं जातंय. पहिला चेंडू एक विश्वासात्मक फटका. या फटक्यामध्ये आत्मविश्वास होता बॅटर अजय यांच्या. ए फ्रॉम अजय आणि ए फ्रॉम अनिकेत. A1 A2 ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बिग ब्रदर आणि छोटा ब्रदर. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. आज बॅटिंग कडक केले. ए फॉर ऍपल, ए फॉर अजय, ए फॉर अनिकेत आणि बी फॉर बारक्या बॉलर, बी फॉर बॅट्समन. संपूर्ण एबीसीडीचा खेळ आहे. गोलंदाज बारक्या तयार. ऑन साइडला इनफिल्डच्या डोक्यावरून दोन क्षेत्ररक्षक सुसाट. चेंडू आहे भुंगाट. रोखलाय. 2 धावा भेटतील आणि 2च्या मदतीने धावफलक 2 पावलं हळवार गतीने पुढे जाईल. 38 धावांची आवश्यकता आहे टीम छत्रपती 11 कोळीकरवाडी या संघाला. बारक्या विश्वासात्मक गोलंदाजी करतोय. टप्प्यात फेरबदल ठेवतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन कोळीकरवाडी या संघाने ठेवलंय. कोळीकरवाडी या संघाने पहिल्यापासून गोलंदाजाला दुखवण्याचा प्रयत्न ठेवलेला आहे, परंतु गोलंदाज त्याच्या बुद्धिचातुर्याचा वापर करतोय. 2 क्षेत्ररक्षक जवळ घेतले. सिलिमिडा ऑफ आणि सिलिमिडॉन सुद्धा आहे. डीप मध्ये उडवलाय चेंडू आणि तिथं येतोय शुभम. पकडली जाते झेल. बॅटर गॉन. विकेट. थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅटर पहिली विकेट माघारी परतले. नवीन बॅटर उमेश मैदानाच्या आतमध्ये उतरले जात आहेत. एक हार्ड हिटर म्हणून पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून ओळख ज्यांनी मिळवली आहे, परंतु काल तुम्ही पर्यंत जे केलं तो इतिहास होता. मगाच्या मॅच मध्ये तुम्ही केलं ते इतिहास होता, परंतु या मॅच मध्ये तुम्ही काय करणार आहात, वर्तमानात तुम्ही काय करणार आहात हे आता पाहणं आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे. 38 धावांचा डोंगर तुम्हाला चढायचा आहे. 3 धावांवरती संघाचा खेळ आहे. हर्षद लोके तुम्हाला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. बारक्या आहे तयार. अगली गेंद फिर एक बार बारक्या नाम चला. ओहो हो हो हो, बहुत सुंदर चेंडू. काय टप्पा आदळलाय. सुंदर चेंडू. अचूकता आहे या चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर अचंबित करून टाकणारा चेंडू. तयार नव्हता उमेश या चेंडूसाठी. सरप्राईज होता चेंडू. टप्पा पडला. अतिरिक्त उसळी यष्टीरक्षकाच्या झोळीच्या दिशेनं. चेंडूची सांगता होईल वंडीच्या स्वरूपात. 1 धाव येईल. 4 धावा धावफलकावरती. मोठाचा रनअप. चेंडू फेकी करत असताना पूर्ण ताकदीचा वापर केला जातोय. स्टान्स ज्यावेळेला गोलंदाज घेतोय ना, ज्यावेळी त्याचा हात बरोबर कानाच्या रेषेत येतोय, त्यावेळेला चेंडू गोलंदाज फेकी करतोय. बरोबर लाईन लेंथ बॅटमनचा अंदाज घेतोय. बॅटमन काय करेल, काय त्याची चाल असेल आणि त्याच्यानंतर त्याची चाल फसवण्याच्या दिशेनं बारक्याची गोलंदाजी आपण पाहतोय. 5 चेंडू झालेत. पहिल्या षटकातील धावफलकावरती अवघ्या धावा आहेत 4. अतिशय कंजूस गोलंदाजी राहते बारक्याकडून. बारक्याला देखील माहिती आहे शांत ठेवणं गरजेचं आहे उमेश यांना. उमेश शांत बसणाऱ्यातला नाहीये. उमेशनं घुटना टेकवला. घुटना टेक टेक टेक. ए मेरा सिक्सर. षटकार. डीजे डीजे
10 धावा धावपलकावरती हर्षद लोकरे. आपण व्यासपीठावरती या. हर्षद लोकरे या प्लीज. फास्ट 10 धावा धावपलकावरती. चेंडूंचा खेळ राहिला आहे 18 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत एकूण 28. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजी मार्क वरती सुनील आलेले आहेत. हा डायरेक्ट जाऊयात मैदानाच्या दिशेनं. सायंकाळचं सत्र, मंद वाऱ्याची झुळूक आणि खेळाला देखील एक वेगळी रंग आलेला आहे. वेगळ्या टप्प्यावरती स्पर्धा येऊन ठेपले. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. पहिला बॉल, चेंडू हवेत, मिस टायमिंग आहे, जजमेंट फसलंय आणि पुन्हा चेंडू खाली. अजय आहे, पकडला जातोय झेल. आणखीन एक विकेट. नवीन बॅटर संकेत. संकेत नवीन बॅटर मैदानाच्या खेळपट्टीवरती, क्रीज वरती नवीन बॅटर आहेत. संकेत यांच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय सुनील यांना. ओपनच्या टुर्नामेंट देखील खेळत असतात. 40+ चे खेळाडू आहेत. 49 वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. वय वर्ष 49. गेले कित्येक वर्ष झाले या क्रिकेटचे खेळ त्यांनी धडे गिरवलेत. नवख्या खेळाडूंना दाखवत आहेत. काय चेंडू फेकी केलाय, बरोबर पाय पकडलाय. अप्रतिम खेळ आहे. चेंडू फेकी करत असताना बरोबर बॅटमनची चाल पाहतायत, दिशा पाहतायत आणि नंतर दूरदर्शा करतायत. फटका खेळायचा होता, एकीकडे शॉट बसलाय, दुसरीकडे कव्हर रिजनला ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जसा राईज होतोय तसा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. एकूण धावा धावपलकावरती आहेत 11. 15 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 27 धावा. कोण जाईल पुढच्या फेरीत दाखल? 15 चेंडू 27 धावा. शांततेचं वातावरण. कमाल धमाल डॉट बॉल. सुरेख लाईन. बोटातील जादू आपण स्क्रीनवरती पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बरोबर मधली स्टंप पकडली. एकदा पाय, एकदा डोकं. काय गोलंदाजी फेकी करत आहेत. स्टंप टू स्टंप गोलंदाजी राहिली आहे अनिल यांची. ओहो, चेंडू हवेत आहे. विकेटचं पतन. बॅटर होईल गॉन. आणखीन एक धक्का लागतोय टीम छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाला. एक हार्ड हिटर, मोठा मासा जाळ्यात अडकला. डीजे
धाव फलकावरती धावा आहेत 11 धावा. समीकरण पाहिलं तर 14 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आपण जास्त वेळ मीटिंग घेऊ शकत नाही आहोत मित्रांनो. तुम्हाला स्पीड कंटिन्यू ठेवायचं आहे. टीम आई भराडी माता धामणी. सतीश अरे इथे समोर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. जास्त वेळ आपण खर्च करणार नाही आहोत. 27 धावांची आवश्यकता आहे. 11 धावा धावफलकावरती. एकतर धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न थोडासा प्रयत्न राहिला होता परंतु प्रयत्न फेटाळलाय. एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावा होतील 12. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती एकूण धावा आहेत अवघ्या 12 धावा. चेंडू राहिलेत 12 धावा बनवायच्या आहेत 26 धावा 12 चेंडू. तिसऱ्या षटकामध्ये आई भराडी माता धामणी संघानं शुभमला गोलंदाजी मार्क वरती. शुभम गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटत आहे. चर्चा होतीये अनिल आणि शुभम यांच्यामध्ये. अनिल ज्यांच्याकडे तो अनुभव आहे तो शुभमला शेअर करत आहेत. 12 चेंडू 26 धावा. मॅच दोन्ही साइडून ऑन आहे. 12-26. पहिलाच बॉल. थोडीशी जागा बनवली. कलात्मक फटका खेळलाय. कव्हर पॉइंट रिजनला बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव येईल. एका धावे बरोबर धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. अगदी शांत संयमानं सुरुवात करत आहे शुभम. शुभमने देखील आज सर्वांना प्रभावित केलंय. त्यानं देखील मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. सुंदर बॉल. स्लोअर वन. ऑफ्टॉमच्या बाहेरचा बॉल होता. जस्ट करण्यामध्ये बॅटर फसला. बायच्या स्वरूपात एक सिंगल येईल आणि एका सिंगल बरोबर धावफलकावरती धावा होतील 14 धावा. 14 धावा धावफलकावरती. 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अगदी मॅच मध्ये शांतता आहे आणि दबाव टाकला जातोय त्रिमूर्ती धामणी संघाकडून. सेली मिड ऑफ. सेली मिड ऑन. टप्पा पडल्यानंतर उसरे घेत जाणारा चेंडू अचंबित केलाय. उंचीचा चांगला फायदा गोलंदाज शुभम यांना होतोय. कधी चेंडू थोडासा खाली राहतोय. जमिनीला चिकटून यष्टीरक्षकाच्या झोळीत विसावतोय. कधी अतिरिक्त उसळी घेतोय. अतिरिक्त बाउन्स. अतिरिक्त उचाल. सर्व चेंडू आहेत गोलंदाज शुभम यांच्याकडे. कोणत्या वेळेला कोणत्या आपला भात्यातून बाण बाहेर काढायचा हे त्यांना चांगलंच माहिती आहे. स्लोवर ठेवलाय चेंडू यावेळेला देखील. ऑफ्टॉमच्या बाहेरचा बॉल. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव येते या चेंडूवरती. 15 धावा धावफलकावरती. डीजे तेजस आणि डीजे संकेत ही जोडी आपण पाहतोय. चेंडू हवेत. कॅचिटचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक पकडला झेल. विकेटचं पतन. बॅटर गॉन. छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघावरती सातत्याने दबाव, प्रेशर आणि आत्मविश्वासाची कमी या संघाच्या खेळाडूंमध्ये आता दिसू लागली आहे. तर ती छाप आता उमटू लागली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये रोशन. एकूण धावा धावफलकावरती आहेत 15 धावा. सात चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. आणि या चेंडूवरती खूप काही घडणार आहे. आणि इथं प्रसाद होता.
प्रसादने थोडासा जजमेंट फसलं. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक. या षटकामध्ये खूप काही गुपित दडलं या मॅचचं. 6 चेंडू 21 धावा. कोणाला संधी दिली जाईल? टीम भराडी माता 11 धामणी या संघाकडून. जास्त वेळ तुम्ही खर्च करू शकत नाहीयेत, पण त्यांना कॉल देऊया आपण. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये स्पीड घ्या. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. अनिल दिंडे यांच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. अनिल दिंडे गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू 21 धावा. सायंकाळचं सत्र विजयासाठी धावा धाव छत्रपती 11 कोळीकरवाडी या संघाला बनवायचे आहे. डीजे तेजस आणि रोशन ही जोडी आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. थोडस जजमेंट फसलं. 2 धावा लगेच कंप्लीट केल्या आणि धावपलकाला गती वाढवली थोडी. तेजस खेळतोय. 5 चेंडू आणि 19 ची आवश्यकता आहे. तेजस खेळत आहे. 5-19 19-5. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. पंच देखील इशारा देत आहेत. आज पंचांनी कवायत खूप केले भरसर. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अनिल खूप बाहेर बॉल. दूरून खेळण्याचा प्रयत्न. वाईटची दाद. लाऊड अपील पंतांच्याकडे गेलेत. पंत सांगतायत ना मुन्ना ना. गेंद सेफ आहे. चेंडू काउंट केलाय. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अनिल कमाल करतायत. अनिल धमाल करतायत. लोअर वन मध्ये चकवतायत. बोटातील जादू करत आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आणि इथं बॅटरने हात खोललेत. थांब लिया बैट हाथ में, अब तो महासागर होगा. समीकरण बदललंय. एका फटक्याने खूप काही चित्र बदललंय मॅच. चेंडू राहिलेत एकूण 3 आणि 3 चेंडू 12 धावा. 3 ला 1 डझन धावा बनवायच्या आहेत. 3 ला डझन. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा जोश, क्रिकेटचा जल्लोष पुन्हा एकदा वाढलाय. बॅटर रिदम मध्ये आलाय. 3-12. ओहो, गोलंदाज अनिलने बजाई बीन. अप्रतिम चेंडू होता. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. बॅटर टप्प्यात जवळ आला होता. 2 चेंडू 11. अनिल तयार. निष्ठून चालला चेंडू. बाटला लागण्याआधी तरी आता नखा लागू चिंतेच्या नादी. चिंतेत पडलेत टीम छत्रपती 11 कोळेकरवाडी. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. आई भराडी माता धामणी या संघाने मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. शेवटचा बॉल राहिलाय. शेवटचा बॉल आणि विजेता राहिलाय संघ टीम आई भराडी माता धामणी. हार्ड लक बॅड लक टीम छत्रपती 11 कोळेकरवाडी. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाणी पोहोचवलं, माननीय आदरणीय जनार्दनजी सुतार साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती प्रभाकरजी सुर्वे यांच्या शुभाच्या सन्मान आपण करत आहोत. माननीय आदरणीय जनार्दनजी सुतार यांचा सन्मान होतोय. चला, तिन्ही टीमचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सहारा स्पोर्ट्स आळकेवाडी, नाईकबाई 11 गलमेवाडी आणि या धामणी संघाचे कर्णधार. तिन्ही कर्णधारांनी